बरवे माझ्या केले मने पंथीने निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. साधनाचा न लगे पांग सर्व अवघे सांग कीर्तने, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करे खोळंबा, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा दुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता. चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरे वंदू शारदा जे चतुर्नाची आत्मजा, वाघ सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती मुखन तया माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका. काळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बर्वे माझ्या केले मने पंथीने निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या मनाचं कौतुक करून काही हितोपदेश त्या मनाला करतात. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या अंगानं जर या अभंगाचा विचार करू गेलो तर एक असं परमार्थ करीत असताना आपल्याला ज्याच्या साह्याची नितांत गरज आहे अशा मनाने आमच्यावर कृपा केली म्हणून त्या मनाचं कौतुक करतात. एक
आता त्यांनी कृपा तर केली, मग त्या मनाला जायचं कुठं, म्हणून हितोपदेश करावा लागेल. म्हणून हितोपदेश करतात. हे दोन कोणाच्या सामर्थ्याने जायचं ते सांगतात. देवराया प्रतापे 3. आणि कलियुगामध्ये हरेर नाम केवलम कले नास्ते व नास्ते व गती अन्यथा, म्हणून कीर्तन महात्म्य सांगतात 3. आणि या कीर्तन महात्म्याच्या मार्गाने निघाले असता, हे कीर्तनाचं साधन करत असताना आता मना तुला कोणी आळवू शकेल का, कोणी खोळंबा करू शकेल का, असा आश्चर्यकारक प्रश्नच विचारतात त्या मनाला 4. विठ्ठल बर्वे माझ्या केले म्हणे पंथेने निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. महाराज, चालू असलेला हरिनाम कीर्तन महोत्सव सांगण्याची काय गरज नाही, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्यामुळे सांगावं लागतं. घरी बाबाच्या आज्ञेने आपल्याकडे सेवा येत असते, आणि ती सेवा आपण आपल्यासाठी नाही, सरावासाठी नाही, तर परमात्म्याची सेवा घडावी या उद्देशाने करीतच असतो. आणि मग ते करत असताना आपल्याला आपण ज्या उद्देशाने परमात्म्याची सेवा घडावी या उद्देशाने करत आहोत, या अर्थी आपल्याला मनाचं सहाय्य केलं, मनानं सहाय्य केलं, हे आपल्या मनानं बर्व केलं. तुकोबऱ्यांचं बघू आपल्या मनानं बर्व केलं की आपण परमात्म्यासाठी सेवा करू लागलेलो. ठीक आहे. चालू असलेला हा महोत्सव, कीर्तनरूपी महोत्सव, बाबाच्या आज्ञेनं आज आलेली सेवा. हे मन, या मनाबद्दल काही या अभंगामध्ये तुकोबराय भूमिका मांडतात. ज्यावेळेस तुकोबराय या मनाबद्दल भूमिका मांडताय की हे मना तू फार बरोबर केलं ज्या पंथान निघालं, ज्या पंथान निघालं त्या अर्थी तुकोबरायच्या लक्षात आहे की आपण कोणत्या याच्यावर आहे, साधनेच्या याच्यावर तुकोबराय असले पाहिजे. आपण असा विचार करू शकतो की तुकोबराय साधनेवर रूढ आहे, म्हणून या मनाचं कौतुक करतात. बरं, काय आहे मन? हे मन महाराज प्रत्येकाचं आहे. छोटा असो, मोठा असो, ज्ञानी असो किंवा मूर्ख असो, विद्वान असो, कोणी असो, मन प्रत्येकाजवळ आहे. पण मन प्रत्येकाजवळ जरी असलं तरी प्रत्येकाच्या मनातले विचार हे भिन्न भिन्न आहेत. विठ्ठल काय आहे मन? गीतेच्या आधाराने जर जायचं झालं तर मनुष्यष्ट आणि इंद्रिय आणि वृत्तिस्थ आणि कर्षते हे 6वं इंद्रिय आहे. मन म्हणजे 6वं इंद्रिय आहे. आणि मनुस्मृतीच्या आधार जर जायचं झालं तर मनुस्मृती 11वं इंद्रिय मानते. एकादशम मनत नियम असे होते. हे मन 6वं असेल, 11वं असेल, पण हे मन इंद्रिय आहे. गीते इंद्रिय आहे. बरं, ज्ञानेंद्रिय की कर्म इंद्रिय? नाही, तसं नाही. हे मन ज्ञानेंद्रिय मानल्या जातं आणि कर्मेंद्रिय मानल्या जातं, कारण हे उभयात्मिका असं मनुस्मृती सांगतं. बरं, ठीक आहे. हे मन ज्ञानेंद्रिय असेल, कर्मेंद्रिय असेल, पण आजपर्यंत मनाची आपली कधीतरी गाठभेट झाली का? जसं मला नेत्रेंद्रिय दाखवता येतं, हे माझे डोळे, हे माझे हात कर्मेंद्रिय, हे माझं नाक आहे, हे जिव्हा आहे, कान आहेत, हे जसं दाखवता येतं तसं मन कधी सापडतं का? आता डॉक्टर लोक शरीराचं ऑपरेशन करतात, त्यांना सांगा बरं भाऊ, तुम्ही मन जर इंद्रिय मानलं तर मग कुठतरी शोधून द्या. पण ते अमूर्त, मूर्तिमान नाही. ते मन आहे पण ते गोचर होत नाही, दृष्टिगोचर होत नाही. बरं, ठीक आहे. मग मन हे कल्पना मानायचं का? असा एक प्रश्न निर्माण होतो. मन हे कुठं राहतं? याचं वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावे ज्ञानोबाय सांगतात. काय नाही बाबा, मन म्हणजे काय नाही. वाया नाव हे मन एरवी पाहिलं तरी कल्पनाची, पण ज्ञानोबाराय कल्पना म्हणतात असं मला तरी वाटत नाही. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावे. कारण का? मी तुम्हाला उदाहरण देतो. एखादं मूल असतं घरामध्ये, मग मूल असतं, ते जेवण करत नाहीत. मग जेवण करत नाही, आई काय म्हणते, हे बघ तू जेवण तुला रंग घे बरं.
तू जर जेवण नाही केलं तर मग हे बघ, ते तिथं बागुलबाव बसलेला आहे त्या विहिरीच्या झाडावर, मी तुला त्याला देऊन टाकेल. मग आई मिळणार नाही, बाबा मिळणार नाही, जेवण नाही, भाऊ नाही, दादा नाही, कोणी नाही, तू तुला खाऊन टाकेल. मग त्या भीतीनं ते मूल जेवण करतं. काय करतं ते मूल? जेवण करतं. आता झालं, आता लहानपणी मग ते घाबरायला लागलं मूल. मग आईला ते चांगलं शस्त्र सापडलं. मग काय झालं की बघ तो बागुलबुवा 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 झालं. मूल मोठं झालं, 28-30 वर्षाचं झालं आणि मग काहीतरी हट्ट करायला लागलं, आई मला ते पाहिजे. तू हट्ट करू नको बरं बागुलबुवा. आता घाबरेल काय? घाबरणार नाही, घाबरणार का? बालपण याच्यात गेलं महाराज, पण हे बागुलबुवा म्हणजे काय हे कळालंच नाही ना आणखी. मग आता मला सांगा, बागुलबुवा व्यक्ती मानायची का कल्पना मानायची? बागुलबुवाची जर सिद्धी झाली असती तर तिला आपण व्यक्ती मानली असती ना, पण बागुलबुवाची सिद्धीच व्हायला तयार नाही. बागुलबुवाची जर सिद्धी झाली असती तर ती व्यक्ती झाली असती. एरवी ती कल्पना आहे, एरवी काय ती कल्पना आहे, तिची स्थिती होत नाही. तसं मनाची जर स्थिती झाली नसती तर या मनाला कल्पना मानता आलं असतं. पण ज्ञानोबा राय म्हणतात आम्ही मन सिद्ध करून देतो ना, आम्ही हे मन सिद्ध करून देतो ना तुम्हाला, त्यामुळे या मनाला कल्पना मानता येत नाही. विठ्ठल काय सिद्धी करून देतात? जर मनाची निश्चित जागा जगातल्या कोणत्याच मानसशास्त्रज्ञानी एवढं मनाचं चिंतन केलं नसेल महाराज जेवढं ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांसारखे मानसशास्त्रज्ञ जगाच्या पाठीवर झाले नाहीत आणि पुढे व्हायची शक्यता नाही. कुठं राहते मग? बुद्धीच्या बाहेरी, इंद्रियाच्या उरावरील, बुद्धीच्या बाहेरील, इंद्रियाच्या उरावरील, रजोगुणाच्या खांदी तरळत असते. बुद्धीच्या बाहेर आहे, बुद्धीच्या बाहेर मन आहे. कसं काय मन बुद्धीच्या बाहेर आहे? निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीचं लक्षण काय? निश्चयात्मिका. जे निश्चय करतं तिला बुद्धी म्हणतात. संकल्प विकल्प करतं मन राहतं. मग आता मला उदाहरणानं बोलतो, लौकिक उदाहरण. एखादं काही काम असतं, एखाद्या पाहुण्याकडे काही कार्यक्रम असतात, आपल्याला तिथे जायचं असतं. आपल्याला माहीत असतं की जाणं महत्त्वाचं आहे, आपण गेलंच पाहिजे कारण ते प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याकडे येत आहेत म्हणून आपलं जाणं हे कर्तव्य आहे, आपण गेलंच पाहिजे. मग जात असताना बुद्धी सांगते आता निश्चय झालेला आहे, जाणं आहे, पण मधातच कुठंतरी आता काय मार्गे बोलण्याची गोष्ट नाही. एखादी मॅच चालू असते आणि माणूस ते मॅच पाहण्यामध्ये रंगून जातो. रंगून गेल्यानंतर मग जाऊ द्या, गेल्या जाईल. निश्चय देते बुद्धी की आपल्याला जाणं गरजेचं आहे. ते प्रत्येक वेळेस आपल्याकडे आपल्या कार्यक्रमाला येत होते, हजर राहत होते, हजेरीला आपले कर्तव्य आहे हा निश्चय दिला की नाही बुद्धीनं. पण ते मन संकल्प विकल्पामध्ये असं गोळवून टाकतं की ते मन तिकडे जाऊ देत नाही, प्रवृत्त होत नाही. म्हणून बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर, अहंकाराच्या उरावर हे मन म्हणतं जाऊ दे, खोटं बोलतो एखाद्या वेळेस, काही होत नाही. बुद्धी सांगते अरे बाबा नाही रे बाबा, हे खोटं बोलणं बरोबर नाही, आपल्या घराण्यामध्ये खोटं बोलण्याची पद्धत नाही, कीर्तनकार आहे आपण, खोटं बोलू नये. नाही काही होत नाही, बोलतो खोटं, काही होत नाही. हे अहंकाराच्या वर, हे अहंकाराला डवचत राहतं कारण अहंकाराच्या वर आहे ना, अहंकाराच्या वर असल्यामुळे अहंकाराला डवचत राहतं. बुद्धीच्या, हे जर मन बुद्धीच्या आत असतं तर बुद्धीच्या अधीन असतं. बुद्धीने निश्चय दिल्यानंतर मन त्या बुद्धीच्या म्हणण्याप्रमाणे वागलं असतं ना. पण बुद्धीच्या बाहेर इंद्रियाच्या, अहंकाराच्या उरावरी, रजोगुणाच्या खांदी तरळत असते. रजोगुणाच्या खांद्यावर हे झाले मनाची राहण्याची जागा. विठ्ठल असे नाही. हे मन काय करतं? वायामन हे नाव एरवी याला कल्पना. म्हणून हे जर या मनाची सिद्धी नसती झाली तर याला कल्पना मानता आली असती. पण ज्ञानोबाराय या मनाची सिद्धी करून देतात. हे कुठं राहतं, काय करतं, हे सगळे सिद्धी करून देतात. आपण वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावी, एरवी त्याला कल्पना मानता आली असती. एरवी शब्दाचा अर्थ काय? एरवी शब्द मनुष्य व्यवहारामध्ये केव्हा वापरतो?
एखाद्याकडे आपलं कार्य कर्तव्य आहे आणि आपण आता आपली परिस्थिती तशी नाही आहे. जशी पूर्वी होती आपली परिस्थिती हलकी झाली, आपण गरीब झालो आणि एखाद्या श्रीमंताकडे काही मदत मागायला गेलो आणि त्यानं आपल्याला धिक्कारलं, नाकारलं. हो आता माझी गरज आहे म्हणून भागवा ना. एरवी मी काही तसा नाही, एरवी मी काही तुमच्या दारात मागायला येत नाही नेहमी. आज माझ्यावरती परिस्थिती, म्हणजे एरवी या शब्दाचा प्रयोग कशासाठी झाला? एरवी मी तसा नाही हे सांगण्यासाठी झाला की नाही? हो मी सोपं बोलतो तुम्हाला. ज्ञानोबा आहे दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतो, एरवी तरी मी मूर्ख जरी जहाला अविवेक तरी संत कृपा दीपको सजोळ असेल. आपण अर्थ काय लावतो? एरवी तरी मी मूर्ख. बघा ज्ञानोबरायांची विनयशीलता. ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणतो. याच्यात शंका म्हणजे याच्यात शंका नाही, ज्ञानोबा विनयशील आहेत, याच्यात काही शंका नाही. पण एरवी तरी मी मूर्ख जरी जहाला अविवेक हे काय आहे माहिती आहे का? हे एरवी मूर्ख. हो एखाद्या श्रीमंताच्या घरी जरी आपण जेवायला गेलो तरी तो श्रीमंत असताना पंचपक्वान्नाचं जेवण केलं असलं तरी तो काय म्हणतो? हो गरीबाच्या घरची बाकी गोड करून घ्या म्हणतो की नाही? आहे का? म्हणावं ना त्यानं. याला एक व्यवहारिक चातुर्य लागतं आणि इतकं चातुर्य ज्ञानोबा व्यवहारामध्ये कधीच दाखवणार. हे एरवी तरी मी मूर्खच आहे बुवा, मला काही कळत नाही. याला एक व्यवहारिक चातुर्य लागतं, चालकपणा लागतो. आणि याच्यापेक्षा जरी सोपा शब्द सांगायचा आला आपल्या मनाला पटकन भावणार आहे, एक चालूपणा लागतो. आणि असा चालूपणा ज्ञानोबा कधी दाखवणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एरवी तरी मी मूर्ख जरी संत कृपा दीपको सजोळू नसे, आता आहे त्या अर्थी मी मूर्ख नाही. एरवी मी मूर्ख ठरलो असतो. केव्हा? जर गुरुच्या कृपा माझ्यावर नसती तर मी मूर्ख ठरलो असतो. एरवी म्हणजे ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणून घेतच नाही, आपलाच आग्रह चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. वाया म्हणे नाव एरवी कल्पनाची सावे जयाची निसंगे जीव वस्तू. याच्यावर हे मन कुठं राहते याचा विचार केला. बरं प्रत्येकाचा एक स्वभाव ठरलेला आहे, कोणी असो प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. तसा या मनाचा काहीतरी स्वभाव असला पाहिजे. हे मन काय करतं? जिकडे जाऊ नये तिकडे जाय, तिकडे जाऊ नये तिकडे जाय, काय करतं मग? जिकडे जाऊ नये तिकडे जातं. रस्त्यानं चाललंय, कुठे जाऊ द्या, कोणत्याही विषयाकडे जाऊ द्या, सगळ्यात आधी धाव घेणारं मन आहे. सगळ्यात आधी रस्त्यानं चाललो, एखाद्या हॉटेलमधून भज्याचा वास आला, कडकड कडकड कडकड. ते हॉटेलवाले असे असतात महाराज, ते भजे काढतच नाही लवकर, चांगले आवाज येतात, म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या नाकात वास जाईपर्यंत. हे मनात आलं पाहिजे. काय आपण काय केलं पाहिजे? भजे खाल्ली पाहिजे. मग काय करतं हे मन? अख्खं शरीर घेऊन जाऊन हॉटेलच्या बाकड्यावर बसत. काय केलं या मनानं? संपूर्ण शरीराला इंद्रियाला घेऊन हॉटेलच्या बाकड्यात. आधी कोण गेलं? म्हणून तुकोबरा एका ठिकाणी विनंती करतात, काय काय करी तो या
काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची केली विवंचना नेऊ पतना आदरिले. आम्हाला पतनाला नेण्याला कारण हे मनच आहे आणि परमार्थ करण्यासाठी सहाय्यभूत कोण असेल तर ते मनच आहे. तुका म्हणे मन उतरी मन करी बंधू 84चा बंधाला आणि मोक्षाला कारणीभूतही मनच आहे. मन एव मनुष्याना कारणं मोक्षयो. मन मनुष्याच्या बंधाला आणि मोक्षाला कारण मनच आहे. आणि या मनाचा स्वभाव जिकडे जाऊ नये तिकडे जाय. विनंती करतात तुकोबाराय काय काय करतो या मनापरीने ऐक येणार आहे. तुकोबारायांनी देवाला अशी प्रार्थना सुद्धा केलेली आहे एका ठिकाणी की देवा तू एक फक्त मनेरी नावाची गाय सांभाळ. एक तू मनेरी नावाची गाय सांभाळली की बाकीच्या सर्व आम्ही जाणतो. तुका मनेरा तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरिया आम्ही जाणो. या मनाचा स्वभाव जिकडे जाऊ नये तिकडे जात. असं असल्यामुळे हे नको त्या कधीच चुकू नये परमार्थाच्या वाटेला जात. रोषे निघाले अवचटे ते पडले द्वारकेचे वाटे. कदाचित चुकून जरी द्वारकेच्या वाटेला लागलं तरी कल्याण आहे म्हणा, तरी हे मन त्या वाटेने जात नाही. पण असं असणारं मन सुद्धा आज या मनानं फार चांगलं केलं. तुकोबारा या अभंगाच्या परत
तुकोबराय म्हणता आज माझ्या मनानं फार बरं केलं की आपण थाने निघालं. म्हणून तुकोबराय आता त्याचं कौतुक करायला लागलं की म्हणा बाबा तू फार बरं केलं की तू या भक्तिपंथाला निघाला, पंथ या पंथी निघाले. हे बर्वे 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 का, या बर्वे शब्दाचा अभिप्राय काय? बर्वे हे मन, हे जो प्रस्तावना झाली ना आधीची, हे सगळे प्रस्तावना या बर्वे शब्दाचा अभिप्राय प्रकट करणार. कारण या मनाचा तो स्वभावच नाही की या पंथाने निघायचं, म्हणून बर्व केलं की या पंथाने निघालं. हे मन चुकीच्या मार्गाने जात होतं, पण या मनात ते सोडलं, बर्व केलं या पंथाने निघालं. हे जे यावी प्रस्तावना झाली, हे सगळे प्रस्तावना या बर्वे शब्दाचा अभिप्राय प्रकट करणार आहे की बर्वे माझ्या केले म्हणे, पंथी येणे निघाले. आता पंथी येणे निघाले. कोणत्या पंथानं गेले? अनेक पंथ आहेत. सूक्ष्म पंथ, विपंथ आहे, कुपंथ आहे, सूक्ष्म पंथ आहे आणि सुपंथ आहे. विपंथ संसारामध्ये अधपतनाला नेणारा जो मार्ग आहे त्याला विपंथ म्हणतात. सूक्ष्मपंथ ज्ञानाचा पंथ सूक्ष्मपंथ आहे. उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरान्य बोधत शिरस्य धारा निषिधादृत्या दुर्गम पतस्थ कवयो वदंती. मोठे मोठे विद्वान सांगून गेले बाबा की हा ज्ञानमार्ग सोपा नाही. अरे जाणायला गेलं की जाता वाट झाली आळफाटा. ते जाणीवच आमच्या पुढे आळफाटा म्हणजे आळमार्ग होऊन उभी राहते. सूक्ष्मपंथ आहे. योगाचा पंथ, योगाची या वाटा जी निघाले का सोवटा, त्या दुःखाचा चिवाटा भागा आला. योग पंथ. मग पंथ सोपा कोणता? मग भक्तिपंथ. भक्तिपंथ बहु सोपा भक्तिपंथ बहु सोपा. बस भक्तिपंथ हा सोपा पंथ आहे. बाकी पंथाचा विचार करण्याचं कारण नाही. अनेक मार्ग आहेत. तू निळोबार तर सांगतात नाना साधनाच्या केल्या खटपटा. कोणत्या मार्गाने जायचं? मार्ग दावणी गेले आधी गेले आधी दयानिधी संत ते. मार्ग जे पुढे आधी जे मार्ग दाखवून गेले जे संत, कोणाच्या मागे जावं महाराज? कोणाच्याही मागे जाऊ नये. पण ठीक आहे असू द्या, कोणाच्याही मागे जायला हरकत नाही.
हरकत नाही, कोणाच्याही मागं जावं, डोळे झाकून कोणाच्याही मागे जावं, काही हरकत नाही. पण डोळे झाकून कोणाच्याही मागे जाण्यापूर्वी एकदा त्याच्याकडे डोळे उघडून बघावं की हे तुकोबाराय आहेत का. हे जर तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील तरच डोळे झाकून त्यांच्या मागे जा, मगच कल्याण आहे. माग घेत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मागे. पुढे कोण गेले? शोधून या आले संत, हिताहित जगाचे. संत पुढे गेले महाराज, त्यांच्या मागे जाण्यात आपलं कल्याण आहे. आणि आज माझ्या मनाने हे चांगलं केलं की संतांच्या मागे चाललं. संत मार्गी चालले, संत मार्गी चालते त्यांची लागू मज माती, काय करावे साधने काय एक नव्हे देणे. संत ज्या मार्गावरून चाललं त्या मार्गाची मला माती लागावी. संत ज्या मार्गावरून गेले त्या मार्गाची मला माती लागावी. हे माझ्या मनानं बरं केलं की संताच्या मागं जायला हे मन निघालं. एक दुसऱ्या मनानं बरं केलं, भक्तिपंथान निघालं. आता तुकोबाऱ्यांचा जो अवताराचा अभंग आहे, तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही तर कशासाठी आलो? आम्ही वैकुंठ आलो. आम्ही तर कशासाठी आलो? आम्ही वैकुंठवासी,
वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आधी हे मन माझं प्रपंचात गुंतलेलं होतं. मी कशासाठी जन्माला आलो याचं मला भान नव्हतं. हे मनानं मला याचं भान कधी होऊच दिलं नाही. मी कशासाठी जन्माला आलो. सावकारकी होती पण सावकारकी बुडाली महाराज. तुकोबा बुडाली म्हणण्यापेक्षा सावकारकी बुडवली तुकोबारांनी. आसक्ती तर आली नाही ना प्रपंचाची. कळालं सर्व सुखाची आशा जन्म गेला. शनयुक्त मुक्ती यत्न नाही केला. विंडता दिशाशीन पावला माया विष्टीला जीव माझा. असं झालं. हे कळालं तुकोबारायांना काही संसार मिथ्या आहे. त्यानंतर तुकोबारायांचं मन म्हणू लागलं आता उठ आणि चल भंडाऱ्यावर. आता उठ चल भजन करायला. हे सकाळी सकाळी मन आता तुकोबारायांना उठू लागलं आणि म्हणते आता काकडा कर. आधी म्हणत होतं का नाही. आता तुकोबारायांना जाणवलं संसारात आपण आलो. आता आपलं कर्तव्य काय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ मार्ग घेता मी मागचं केलं. आम्ही कशासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोललेले जे ऋषी साच भाव. या मनाने आता मला हे भान करून दिलं की आपण कशासाठी जन्माला आलो. आणि याच भंगामध्ये तुकोबाराय पुढे सांगतात बर्वे येणे निघाले अभयाचे जावे ठाय. आता पंथ निघाले. कोणता पंथ आणखी पुढचा सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग. आम्ही काय करू आता झाडू संतांचे मार्ग. आडराने भरले जग. इथे काय कोणी उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. आम्ही कशासाठी आता मन काय म्हणतं उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. उच्चिष्टाचा भाग म्हणजे आता आपण संतांचं उच्चिष्ट घेऊ. उच्चिष्ट घेऊ म्हणजे काय. उच्चिष्ट म्हणजे काय उष्ट. उष्ट वेगळं असतं उष्टावळ वेगळी असते. आपण जेवत असताना ताटाच्या अवतीभोवतीचे पडतं त्याला उष्टावळ म्हणतात. आणि आपण जे खातो आणि हात त्याच्यात घातलेला असतो ते उष्ट असतं उच्चिष्ट. आता उष्ट खावं की खाऊ नये त्याचे धर्मशास्त्रीय नियम काय ते प्रश्न वेगळा आहे. उच्चिष्ट उष्ट कोणाचं खाऊ नये. पण संतांचं उच्चिष्ट देव सुद्धा देवा भक्तांचं उच्चिष्ट खातो की नाही. काल्याच्या प्रसंगामध्ये तयाचे मुखीची हिरोने घे उच्चिष्ट ते खाई धनीवरी आहे की. गोपाळ ज्यावेळेस काला करू लागले देवाने त्यांच्या तोंडात हात घालून काढून घेतला की नाही उष्ट. असू द्या तो विचार आपल्याला करायचा नाही. मन म्हणतं संतांचं उच्चिष्ट. आता संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय. जगत म्हणजे काय. आपल्याकडे दुसऱ्या म्हणजे व्यास उच्चिष्ट जगत प्रेम. हे सगळं जगत म्हणजे व्यासाचं उष्ट आहे. कसं काय कारण मोहेचे त्रैलोकी काही जे त्रैलोक्यात नाही ते कुठं आलं महाभारतात. आणि महाभारत कोणी सांगितलं म्हणजे व्यासांचं त्याला मुख लागलं की नाही म्हणून ते उष्ट झालं. आणि व्यासांचं त्याला मुख लागलं म्हणून ते उष्ट झालं. आणि त्या उच्चिष्टाचे तुकोबाराय अपेक्षा करतात. तुकोबाराय म्हणतात उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. म्हणजे काय आधी माझं मन प्रपंचात होतं. आता परमार्थात येऊ लागलं. या मनानं फार कृपा केलं आमच्यावर गर्व केलं. या मनानं परमार्थात आलं. आता परमार्थात येऊन काय करू लागलं उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव असे मन म्हणतं. उच्चिष्ट म्हणजे काय मन भागवताचं वर्णन करताना असं वर्णन आलंय भागवत महात्म्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा श्लोक. निगम कल्पतरोवर कल्कम फलम शुकमुखा अमृतद्रव सहितम पिबत भागवतर समालय मुहरो रसिका भूभाविका. असं आहे की नाही भागवतामध्ये. हे भागवत म्हणजे काय शुकमुखा अमृतद्रव सहित अतिशय निगम कल्पतरोवरी गलितम फलम. निगम रूपी कल्पतरुला लागलेलं परिपक्व झालेलं गलितम फलम असे फल आहे. पिबत भागवत. आणि हे काय मग हे पिकलेलं आहे कसं ओळखलं शुकमुखा अमृतद्रव सहित. भगवान शुकाचार्यांचं त्याला मुख लागलेलं आहे कारण शुकाचार्याने भागवत सांगितलं ना म्हणून भागवत उष्ट झालं. तसं ज्ञानोबरांच्या मुखातून ज्ञानेश्वरी आली बरोबर. नाथांच्या मुखातून भागवत आलं ते त्यांचं उष्ट झालं. आणि हेच उष्टावळी
आता सेव असं तुकोबरायचं मन म्हणू लागलं. म्हणून या तुकोबराय म्हणतात माझ्या मनाने हे बरोबर केलं. विठ्ठल आता पुढे चला. आता हे मन कुठं जायचं ते तुकोबराच्या अभंगाला मनाला सांगतात. अभंगाच्या दुसऱ्याचं अभयाच्या जावे अभयाचे जावे ठाया. या मनानं फार चांगलं केलं ज्ञानेश्वरीच्या मार्गाला लागलं. या मनानं फार चांगलं केलं भक्तीच्या मार्गाला लागलं. या मनानं फार चांगलं केलं संसाराचा आळमार्ग चांगला. आता मना तू एक काम कर. काय कर? अभयाचे जावे ठाया. अभयाचे जावे ठाया. अभयाचे जावे ठाया म्हणजे कुठे जायचं? जगामध्ये बाबांनी सांगितलं होतं अभंगाचं चिंतन करताना दोनच ठिकाण आहे. एक भययुक्त आणि दुसरं भय रहित. अभयाचे जावे ठाया म्हणजे कुठं मी तुम्हाला सांगतो. अभयाचे जावे ठाया म्हणजे पहिलं वैराग्याच्या स्थानी जा. अभयाचे जावे ठाया म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या स्थानी जा. असं दोन अर्थ सांगतो. अभयाचे जावे ठाया. जगामध्ये 4 गोष्टी प्रत्येकाला माहीत. आहार निद्रा भयमेतून यांचे सामान्य येतात. पशुवीर नराना ज्ञानो ही एको अधिक विशेषो ज्ञानी नाही ना पशुवीर समान. आता तू चांगलं केलं ना, ज्या आता मनान बरोबर केलं ना की ज्या संतांच्या मार्गाने निघालं, महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं हे मग निघालं. कोणतं तर्काचा मार्ग सांगला. तर्कोपरितिष्ठा श्रोतयो भिन्ना न एकुमनुरेसे वचप्रमाणं धर्मस्य तत्वं निहितं गुहाया महाजनो येन गता स पंथा. महाजनो येन गता स पंथा या पंथातून निघालं. आता अभयाचे जावे ठाया म्हणजे वैराग्याचे ठिकाणी. कसं काय? वैराग्याच्या ठिकाणी अभयाचे जावे ठाया म्हणजे वैराग्याच्या ठिकाणी कसं? प्रत्येकाला भय आहे. आहार निद्रा भय मिळतो प्रत्येकाच्या ठिकाणी. तिघांचा मला विचार करण्याचं काम नाही, भयाचा मला विचार करायचा. भय प्रत्येकाला आहे. भोगे रोग भयम कुले चितू भयम वितेंद्रपालात भयम माने दैन्य भयम बले रुपो भयम रूपे जरायात भयम शास्त्रवादी भयम गुन्हे खलो भयम काय कृतांतात भयम. प्रत्येकाला भय आहे. बलवानाला शत्रूचं भय, संपत्तीवानाला राजाचं भय, बले रिपू भयम रूपवानाला म्हातारपणचं भय, रूपे जरायात भयम शास्त्राला वादाचं भय, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे की नाही. प्रत्येकाला भय आहे. आणि तुकोबराय म्हणतात अभयाचे जावे ठाया. मग भय कोणाला नाही? पुढे हेच वचन सांग. प्रत्येकाला जरी भय असलं सर्वम वस्तू भयंवितम तरी वैराग्यम एव अभयम. जिथं वैराग्य आहे तिथं भय नाही. म्हणून तू वैराग्याच्या स्थानी जा. हा तुकोबरायांचा याच्यातला सांगण्याचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल हा पहिला अभयाचे जावे ठाया म्हणजे वैराग्याच्या ठिकाणी. दुसरा अर्थ तू ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जा. कसं काय? ज्या ठिकाणावर मनासह वाणी परत घेते. काय? मनोवाचा येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास. पुढे काय श्रुती सांगते? आनंदो ब्रह्मनो विद्वान न बिभेती कुतश्चन. ज्याला ब्रह्मस्वरूपाचा बोध झालेला आहे तो कशालाही घाबरत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तू जा. विठ्ठल विठ्ठल आणि शेवटचा अर्थ सांगा. शेवटचा अभयाचे जावे ठाया. आणि अभयाचं ठिकाण तिसरं कोणतं?
ज्या ठिकाणी हरिदास आहे तुकोबारा सांगतात एका हमारी जरासा काही भय नाही. म्हणजे तू आता काय हो हरिदास हो, कारण हरीच्या दासा भय त्रेलोकी भय नाही. हा तिसरा अर्थ. पण बर्वे माझ्या केले म्हणे पंथेनी निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. अभयाच्या ठिकाणी जा म्हणजे वैराग्याच्या ठिकाणी जा, अभयाच्या ठिकाणी जा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जा, आणि अभयाच्या ठिकाणी जा म्हणजे तो हरीचा दास हो. अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. आणखी मग याला साधन कोणतं करायचं? तिसरं चरण. साधनाचा न लगे पांग. साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने. तुला सगळं फल बाबा याच्यात मिळतील. कोणत्याही वाटेनं जाऊ नको. ज्ञानाचा वाट सोडून दे, कर्माची वाट सोडून दे. बरं, हा प्रश्न साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने. पण याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडला. साधन म्हणायचं कशाला? साधन काय असतं? त्याच्या नावातच त्याचं रहस्य आहे. साध जे साध नसतं त्याला साधन म्हणायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. असं साधन जे साधन असतं ते विनोदाचा अर्थ होतो. बरं ठीक आहे, पुढे चला. साधनाचा न लगे पांग का? ज्ञान नावाचं साधन आहे, कर्म नावाचं साधन आहे. बरं, साधनाला येणारे साधन रोखता कशामुळे? अनेक कारण आहे त्याचे, पण सगळे कारण सांगण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाही, विस्तार करण्याचं कारण नाही. पण महत्वाचे तुम्ही आपण सांगतो. एक, साधनाने साध्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, हे पहिली अट. साधन साध्यापर्यंत पोहोचवल्यानंतर ते संपलं पाहिजे, हे दुसरी अट. म्हणजे ते साधन नेहमी कालपरिच्छिन्न असलं पाहिजे. आणि तिसरी अट साधनाची महत्वाची असते, म्हणजे ते शास्त्रानुबोधित आणि संतानुचरित असलं तर त्याला साधन रूपता देता येते. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान नावाचं साधन का? काही नाही, एकच. ज्ञानाचा विचार 9व्या अध्यायात आला म्हणून. योगाला का साधन म्हणायचं? 6व्या अध्यायामध्ये योगाचा विचार आला म्हणून. भक्तीला का साधन म्हणायचं? 15व्या अध्यायामध्ये, आपल्या 12व्या अध्यायामध्ये भक्तीचा विचार ज्ञानोबा यांनी करून दाखवला म्हणून जोपर्यंत आम्हाला तिथं प्रमाण सापडत नाही तोपर्यंत त्या साधनाला साधन रूपता देता येते. ज्ञानाचं साधन का? कारण त्याचा विचार आलाय म्हणून. कर्माचं साधन का? त्याचा विचार आलाय 3ऱ्या अध्यायात कर्म करा असं ज्ञानोबा यांनी देवाने सांगितलं म्हणून कर्म हे साधन आहे. पुढे चला, हे झालं साधन. साधन आणि साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरं, आणि साधन आणि साध्यापर्यंत पोहोचवलं तर साधन. कर्म नावाचं साधन महत्वाचं नाही का? कारण कर्म हे मोक्षापर्यंत कधी पोहोचतच नाही महाराज. कर्म हे
ज्ञानोबा बोलतात मनुष्युद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे वेगी ते कर्म सबळा लागे आळसून की जे 18व्या त्याच्या प्रारंभालाच मावळी बोलतात. अंतकरण शुद्ध करायचं असेल तर कर्म नावाचं साधन करा, कारण अंतकरण शुद्धीपर्यंतच ते कर्म पोचतं, त्याच्यापुढे कर्माला जातात नाही. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणी निर्वेद माया नास्ती अकृताकृतेन सविज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम उपनिषद बोलतो. का कर्म फक्त अंतकरण शुद्धीपर्यंत पोचतं, त्याच्यापुढे कर्माला जाता येत नाही. ज्ञान नावाचं साधन मोक्ष प्राप्ती करून देतं, ते जातं पुढे. भक्ती काय महाराज सांगायचं वेगळं, जाऊ द्या नंतर विचार करू. साधनाने साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे पहिली आहे, आणि साधन साध्यापर्यंत पोहोचवल्यानंतर ते संपलं पाहिजे. म्हणजे साधन नेहमी काल परिचिन नसलं पाहिजे. मला इथून पंढरपूरला जायचं आहे, तर मी पंढरपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसल्यानंतर पंढरपूरला गेलो, पंढरपूरला उतरलो, आपल्या मठामध्ये गेलो आणि वडकुटीवर बसलो. आता मी त्या साधनाचा विचार करेन का? ज्या एसटीनं मी पंढरपूरला गेलो त्या एसटीचा विचार आता करायचा आहे का? एसटीला आली, मुक्कामाला थांबली का, रात्रीच्या प्रवासाला गेली म्हणून? कारण नाही ना, कारण साध्यापर्यंत पोचवलं ना तिनं. साध्यापर्यंत पोचवल्यानंतर साधन संपलं पाहिजे, हे साधनाची दुसरी अट आहे. आणि तिसरं साधन फक्त त्याला देता येतं जे संतानुचरित आणि शास्त्रानुबोधित असेल तर. संतांनी उपनिषदाने कुठेतरी त्याचा उल्लेख केला पाहिजे. ज्ञानाला साधन का म्हणायचं? कारण ज्ञानादेवती कैवल्यम उपनिषद बोलतं म्हणून. भक्तीला साधन का म्हणायचं? कारण भक्तीचा विचार केला जातो म्हणून. त्यानं कुठेतरी साध्यापर्यंत पोचवलं पाहिजे, आणि साध्यापर्यंत पोचवल्यानंतर ते संपलं पाहिजे, आणि ते साधन शास्त्रानुबोधित आणि संतानुचरित असलं पाहिजे. ज्ञानाचा विचार संतांनी केला आहे. ब्रह्मज्ञान जरी होय उठा होती तरी काय कुठे वेदशास्त्र आला की नाही? ज्ञानाचा विचार वर्तून दाविना नामा म्हणे कर्माचा विचार आला की नाही? अशी कितीतरी साधनाचा उल्लेख केलेला आहे संतांनी. पण असू द्या, आपल्याला भक्ती नावाचं साधन सांगायचं ना, कीर्तन नावाचं साधन सांगायचं ना, प्रभूचं नाव म्हणजे नामस्मरण नावाचं साधन सांगायचं. भक्ती नावाचं साधन सोपं आहे म्हणून साधनाचा न लग. कारण कर्मानं मिळणारा कर्माचं फल अंतकरण शुद्धी, ज्ञानाचं फल मोक्ष, योगाचं फल चित्तवृत्तीचा निरोध, हे सगळे फल अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. हे सगळे फल तुम्हाला भक्तीमध्ये मिळून होते. भक्ती म्हणायचं कशाला मग? भक्ती काय आचार्यांनी व्याख्या केली. मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती रेव गरी असे स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधी येते. विवेकचूडामंदी मध्ये विचार आला की नाही? सुरुवातीलाच आलाय 36व्या की 37व्या श्लोकामध्ये विचार. मोक्षाला कारणीभूत जी सामुग्री आहे त्यामध्ये भक्ती ए वगैरे असे, भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने. आणि आता तू या मार्गाने निघाला, कारण की भक्तीनं कर्माचं फल भक्तीनं मिळतं महाराज. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कर्माचा परिणाम, ज्ञानाचा परिणाम. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तिन्ही नारायण हरी हरी मंत्रा शिवाचा ज्ञानाचा परिणाम. हे प्रमाण सांगायचं. ज्ञानाचा परिणाम आला की नाही? हरिहरी नामस्मरणामध्ये ज्ञानाचा परिणाम आला, कर्माचा परिणाम आला. सगळे जे परिणाम आहेत, सगळ्या साधनाचे जे फल आहेत ते आपल्याला भक्तीमध्ये मिळतात. म्हणून साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने. आणि तू जर या मार्गाने निघाला तर तुला आता कोणी खोळंबा करू शकेल काय? असा प्रश्न शेवटच्या जन्मामध्ये.
तुका म्हणे सत्ता थोडे कोण करे खोळंबा. या परमात्म या वाटेने निघाला ना साधनाचा. तुला कोणतं साधन करायचं? साधनाचा नलक पांग अवघे सांग कीर्तने. आता तुला याच्या वाटेवर कोणी खोळंबा करेल काय? असा प्रश्न आश्चर्यकारक प्रश्न आहे. कोण खोळंबा करू शकेल तुला? कारण तू ज्याच्या सामर्थ्याने चाललाय, ज्याच्या कृपेने चाललाय, त्याची सत्ताच अशी आहे. तुका म्हणे सत्ता थोडी कोण करी. काय सत्ता आहे परमात्म्याची? याचे नाभि कमळे जन्म चतुरानना, याचे निज प्रभा प्रकाश रवे किरणा, येण्याची पढवून वेद केला शहाणा. अशाने प्रमाणे सत्ता सांगणारे 9व्या अध्यायाचा विचार जर केला तर, म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाचे चाळिता, म्याची नेमिला साता, काळू ग्रासी तसे भूता, म्हणे आगते पंडुस्तता सकळ द्यायचे. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू. समर्थ सत्ता तुझिया सतेने विदाती
बोलणे तुझ्या चाल्या सूर्यासी चालणे ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी करशील तरी नव्हे काय राईचा डोंगर पर्वत राई काय करू शकत नाही परमात्मा, त्याची सत्ताच तशी आहे. म्हणून तुला या वाटेवर कोणी सत्ता, कारण तू या वाटेला निघाला ना, तू हरीचा दास झाला ना, मग आता तुला भय राहण्याचं कारण नाही ना. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, देव स्वतः रक्षण करण्यासाठी आहे. बायको पाठीची घातला आपण पुढा राहिला, अशी कितीतरी भक्तांचं रक्षण केलेलं आहे. तुझं पण हा परमात्मा रक्षण करेल, त्यामुळे तुला चिंता करण्याचं कारण नाही. तुका म्हणे सत्ता थरी थोरी कोण करी खोडंबा, कोण तुला अडवू शकेल. आता झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरण श्री ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरण अर्पण करायची आहे. त्यापूर्वी मनपूर्वक एकदा भजन करावे. ठोपार तुका म्हणे सत्ता तुरी कोण करी खोडंबा, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून ज्ञानोबराय तुकोबराय अधिकरण सगळं संतांच्या चरणी अर्पण करून ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, त्या सर्व संत वाङ्मयाच्या चरणी वाङ्मयाच्या चरणी समर्पित करून गुरुदेव बाबांच्या चरणी असतील, आदी करून जोग महाराज असतील, कुरेकर बाबा असतील, या सर्वांच्या चरणी समर्पित करून बुवा जे असतील इथं सगळे जे काही थोर मंडळी आहे त्या सर्व थोर मंडळीच्या चरणी इथून मी श्रोत सज्जनांच्या चरणी समर्पित करून इथंच माझ्या वाणीला पूर्ण होईल.